राम नारायण राम हे पुरेसे आहे, हेच धर्माचे मूळ आहे। ही कल्पना इथे कोणीही देत नाही। ही गोष्ट मृत्यूच्या बहीत आधीच नोंदलेली आहे। हा शरीरही कपुरासारखा आहे। आपण लोप होणाऱ्या मार्गावर आहोत। अणिमा शक्ती घेऊन येथे आलो आहोत। सर्व सृष्टी अणिमा शक्तीने जात आहे। हेच शक्तीचे सार आहे। पाणी लोप होणाऱ्या मार्गावरून जाताना किती वादळ पाणी येते, एवढे पाणी कोणत्या प्रक्रियेतून गेले ते दिसत नाही। याप्रमाणे हे शरीर लोप होत आहे। आपण लोप होणाऱ्या मार्गावर जात आहोत। एक दिवस आपण वादळ पाहू, एक दिवस आपण मोठी शक्ती पाहू, मोठी ताकद येईल। आपण त्या मोठ्या शक्ती मिळवू किंवा गोळा करू। नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही का आलात, कुठे जाल, येण्याचा उद्देश काय आहे, या तीन गोष्टींचा विचार करा। परिवर्तन अद्भुत आहे। जग माझे स्टेशन आहे। आपण वेळोवेळी पेट्रोल घेत आहोत। एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवर जाण्यासाठी तार्यावरून तार्यावर आपण विश्वात विमानासारखे उडू, येथे उतरून सुधारित शुद्ध केलेले इंधन पुन्हा घेऊन दुसऱ्या ताऱ्यावर जावे लागेल। हे माझे जग नाही, आपण फक्त जात आहोत। हे फक्त एक स्टेशन आहे। आपण शून्यात विराजमान आहोत। जगही शून्य आहे, आपणही शून्य आहोत। रिकामेपणाला पूर्ण करत आहोत। सूर्य चंद्र तारेही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत। सर्वजण या पूर्णतेसाठीच प्रयत्न करत आहेत।